असं त्यांना आम्ही सांगत असतोय. तर त्यांनी बोलतात की आम्हाला नाही त्या दुसऱ्यांना सांगा, दुसऱ्यांना नाही त्या त्यांना सांगा, असं फक्त त्यांनी एकमेकांची नावं घेत असतात. पण त्याकडे लक्ष काय दिलेलं अजूनपर्यंत पाहायला मिळालं नाही. शौचालयाचा वापर केलाय तुम्ही? रोज कशी आहे अवस्था आतनं? अच्छा नाही, चांगलं नाही. पाठीमागचं सगळं फुटलेलं आहे, सगळं फटलं. बघितलं तर तुम्ही व्हिडिओ पण करणार नाही बॅक साईडला. आज जाऊच वाटत नाही, कारण मजबूरी आहे आमची, काय करायचं. मग काय छोटं छोटं रूम आहे आमचं. संडासची भांडी पण फुटलेली आहेत, पाक सगळं पाक इस्कुटवाडी झालेली आहे, सगळे चौकडी दारं निघालेले आहेत. नमस्कार, माझं नाव गौतमी शिकलगार, माझं वय आहे 24 आणि मी एक पत्रकार आहे आणि पत्रकार म्हणून काम करते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी हे सगळं तुम्हाला का सांगते. तर मी जे तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यावर तुम्हाला लक्षात येईलच की मी हे सगळं का सांगते. तर मंडळी, मी जसं सांगितलं तुम्हाला तसं मी पत्रकार आहे आणि 9 to 5 माझं काम नाही आहे. कधी कधी दिवसभर मला माझ्या कामासाठी फिरावं लागतं आणि अशा वेळेला मला गरज पडते ती बाथरूमची. आणि जरी बाथरूम असलं तरी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार बाथरूमची जी अवस्था असते काही ठिकाणी ती बघण्यासारखं नाही आहे. आणि मी आत्ता हेच दाखवण्यासाठी आली आहे. मी आता आहे कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरात एक सुलभ शौचालय आहे तिथं आहे आणि आत्ता मी हे तुम्हाला दाखवणार आहे किंवा आपण पाहूयात की ह्या शौचालयाची अवस्था नेमकी कशी आहे. चला तर बघूयात. हे महिलांसाठी बांधण्यात आलेलं शौचालय आहे आणि त्याची अवस्था अशी आहे, अतिशय घाण आहे. खिडक्यांना जाळ्या लागलेल्या आहेत आणि दरवाजाला तर कडी दिसतच नाहीये. दरवाजाचा कडीचा पत्ता सुद्धा नाहीये, लॉकच नाहीये दरवाजाला. आणि इथं मला कुठं सुद्धा नळ किंवा बकेट दिसत नाहीये. पाण्याची व्यवस्था कदाचित नसावी इथं, आणि असेल तर मला इथं काही दिसत नाहीये. हे बावडा परिसरातलं महिलांचं शौचालय आहे, त्याची ही अवस्था. शौचालयांच्या पलीकडं अतिशय घाण असा उकरंडा तयार केलेला आहे इथं. आणि नागरिक, आता ते कर्मचारी म्हणाले, नागरिक इथं कचरा टाकून जातात. तर अवतीभोवतीच इतकी घाण असेल तर इथं कोण काय येईल. स्वच्छता तर नाहीच आहे, देखभालीचा तर प्रश्नच येत नाही. आपण इथं पाहू शकतोय की येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना इथं काय येऊ वाटेल. इतकी घाण आसपासच असेल तर आतमध्ये किती असेल हा प्रश्न आहे का. आपण आता आतमध्ये जाऊन आलोय, पण आपण इथे एक ताई आहे. तर ताई, आतमध्ये गेलाय का कधी? हो, जाऊन आली आहे मी. मग बाथरूम कसे आहेत आतमध्ये? आतमध्ये बाथरूमची स्वच्छता नाही आहे. प्लस त्याच्यात बघायला गेलं तर म्हणजे स्त्रियांसाठी दरवाजे वगैरे नाही आहेत बाथरूमला. दादा नमस्कार, इथंच राहताय तुम्ही? पलीकडले गल्ली. पलीकडच्या गल्लीत राहताय. मग हे बाथरूमची अवस्था जी आहे ती तुम्हाला माहिती असेल तर कसं आहे आतमध्ये बाथरूम? आतमध्ये सगळं बाद झालेलं आहे, भांडे वगैरे फुटलेले आहेत, दरवाजे निकाळलेले आहेत आणि तिथं कोण यूज करत नाही. बसण्याची व्यवस्था काहीच नाही आहे तिथे. म्हणजे सोय नसल्यामुळं लोक याचा वापर करत नाहीत असं वाटतं तुम्हाला? होय होय. ते कसं आहे, सगळं पडलेलं आहे आतनं आणि सगळं घाण झालेलं आहे. घाण झालंय. मग स्वच्छ करायला लोक कधी येतात का नाही महानगरपालिकेचे? मी तर आता दोन वर्ष बघतो, आहे तसंच आहे. हाय तसंच आहे. होम गल्लीच्या पलीकडे पुरुषांची संडास आहे ते पूर्णपणे बाद झालेले आहे. एकाला दरवाजा नाही, एकाला पण दरवाजा नाही. अशी संडासची भांडी पण फुटलेली आहेत, पाक सगळं पाक इस्कुटवाडी झालेली आहे, सगळे चौकडी दारं निघालेले आहेत. किती दिवसात एकदा येत आहे? रोज आहे इथे, रोज कोण घेते. तरी सुद्धा एवढं घाण कशी काय? हे आता रोडचं घेतले, हे आता रोडचं आणून टाकले इथे. आता हे भरले, आता हे गोळा करणार, आता भरून नेणार.
मग जी आतमध्ये बाथरूमची अवस्था आहे ती स्वच्छ करायला कोण येतं? ती सफाई कामगार आहे दुसरे. मग ते कधी येतात? रोज आहेत की. पाणी नाही मॅडम. हा बघा तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम आहे. इथं पाण्याची चावी आहे काय, इथं पाण्याची बोंब आहे फक्त. मध्ये माणूस कसा धुणार? म्हणजे पाण्याची सोय करावी. हा, पाण्याची सोय करावी. आणि नागरिक काय करते, आलं दारूच्या बाटल्या घ्यायच्या, प्यायचं, टाकायचं, मग तुंबते, फरशा फोडायच्या. मग कोणी सांगितले चांगलं करायचं ते करून द्यायचं. आणि नागरिक आमच्यावर नावानं ओरडणार की महानगरपालिकेची माणसं करत नाही, स्वच्छ करत नाहीत, आमच्याच नावानं ओरडणार. हो, मग इथं कर्मचारी असायला पाहिजेत असं नाही वाटत? कर्मचारी आहे तो रोजचा आहे, पण तिथे देखभालीसाठी कोण नाही आहे ना? देखभालीसाठी तुम्हाला सांगतो, आता बांधकाम चालू केले 2 महिने झाले. आता हे बांधकामाचं पडले, आता हे कोण नेणार? बांधकामासाठी जे पडलेलं आहे त्याच्यासाठी लोक का आलेले नाहीत? का कसं आहे तुम्हाला म्हणतो, आता इथलं बांधकाम अजून पूर्ण व्हायचं आहे, अजून फरशा लावायचे तिथे, अर्धवट काम आहे. आता हे पूर्ण झालं तर बाकीच्या गोष्टी होत्या स्वच्छता. आणि नागरिकांनी मन सहकार्य करायला पाहिजे मॅडम. आता हे करून दिलंय, आता करून दिले काय, कलर बिलर काम करून दिले. आता इथं तुम्ही मला सांगा, आता हे टाकायची जागा आहे, कचरा टाकायची जागा आहे का सांगा. आता मी गोळा करून ठेवलाय, आता हे परत आता आणि परत 10 मिनिटांनी या, हे उचलून नेलं का नाही, परत तुम्हाला दिसणार इथं हाय येत. पण इथं मला कचरा कुंडी तर कुठं दिसत नाही. कचरा कुंडी कुठं आहे? कचरा कुंडी काय मॅडम सांगतो तुम्हाला, रोजची गाडी दारात तुमच्या येते. मला काय म्हणायचं, रोजची कचरा गाडी, घंटा गाडी तुमच्या दारात येते, तुम्ही गाडी टाका ना. हो बाबा, वेळ झाला, ठेवा दारात कचरा, घंटा गाडीवाला माणूस घेऊ शकते. पण हे एक शौचालय आहे आणि सार्वजनिक शौचालय आहे, तर आता- इथं एक कचरा कुंडी असणं महत्वाचं आहे की नाही? आता कसं आहे तुम्हाला म्हणतो, आता कचरा गाडी आल्यामुळं नागरिकांच्या दारात कचरा घ्यायला जाते गाडी. मग कचरा कुंडी गरज काय, दारात येते ना गाडी, दारात घरातच टाक, दारात नाही, घरात नाही यायचं, दारात टाकायचं. पण हा रस्ता आहे, हा, बावड्याचा रस्ता आहे हा. इथं येणारे जाणारी माणसं असतात, इथे शौचालयाला आलीत, त्यांच्या हातात का घाण कचरा किंवा काही असेल तर इथे कचरा कुंडी असायला ठेवा पाहिजे. पाहिजे. तर हे बावडा परिसरातलं शौचालय आहे. आपण इथं बघितलं, अतिशय घाण अवस्था आहे इथं. स्वच्छता देखभाल तर बिलकुलच दिसत नाहीये. अगदी सार्वजनिक स्वच्छता अभियान याचे 3 वाजलेले इथं आपल्याला बघायला मिळाले. आणि दरवाजांना कडी कोंडा तर नाहीच आहे. अतिशय वाईट आणि अस्वच्छ शौचालय आहेत. आणि पाण्याची सोय तर इथं मला दिसलेलीच नाहीये. इव्हन इथं टाकी सुद्धा नाहीये. प्रत्येक शौचालयामध्ये बघितलं तर कुठल्याही शौचालयात नळ आणि बकेटची सोय दिसत नाही. इथं महिला कशा येत असतील किंवा येतील की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि अतिशय घाण अवस्थेत आहे हे शौचालय. इथं वास तर खूप घाण येतोय. आता आपण बघूयात कोल्हापुरातल्या इतर शौचालयांकडे जाऊन, आपण त्या परिसरामध्ये जाऊन त्या नागरिकांची मतं आपण जाणून घेणार आहोत. चला तर इतर शौचालयांच्याकडे आपण बघूया. आता आपण कोल्हापुरातल्या सोना मारुती चौकात आहे आणि इथं भरपूर मुलं मुली किंवा महिला पुरुष तर नागरिक एकूणच इथं स्टॉप आहे असं दिसतंय. त्यामुळे इथं उभा असतात, तिथे गर्दी खूप होते. मग आपण आता इथं महिला स्वच्छतागृहामध्ये आलो आहोत. बघूया इथली अवस्था कशी आहे. आपण आता आतमध्ये ह्या स्वच्छतागृहाची अवस्था पाहिली आहे. तर मला तर इथं पाण्याचं एक थेंब सुद्धा दिसलेलं नाही किंवा बकेट दिसलेली नाही आहे. शिवाय स्वच्छ तर बिलकुल नाही आहे. आता इथे स्टॉपवरती जे गाडी लावतात ते काका आहेत. काका, रोज इथे असता ना? रोज इथं आहे. मग इथं बाथरूम मध्ये महिला जातात का कधी? महिला जातात, बघून येतात, फक्त बाथरूम घाण असल्यामुळे परत येतात. कारण घाण असते. स्वच्छ नसल्यामुळे ते काय जात नाहीत. कारण ते तिथं पाण्याची सोय नसल्यामुळं आहे असं बाथरूम, ते वास मारते, त्यामुळे काही महिला जात नाहीत. काही महिला इमर्जन्सी असल्यामुळे ते जातात. असं आहे. तिकडे पुरुष बाजूचं आहे, इकडे लेडीजचं आहे. फक्त जातात, परत जर घाण असेल, स्वच्छ नाही, ते स्वच्छ असलं तर हे होतात. आणि काही इमर्जन्सी असलं तर ते जातात. असं. मग इथं स्वच्छ करायला
नगरपालिकेचे कर्मचारी कोण येतात ते? नाही नाही, बाथरूम स्वच्छ करायला कोण अजूनपर्यंत आलेलं नाही. फक्त हे रस्त्याचे जे कचरा पडलेला असतो ते गोळा करतात, नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून गोळा करून जातात. फक्त बाथरूमकडे कोणी लक्ष दिलं नाही अजून. तर आपण इथल्या काही स्टॉपवर थांबलेल्या महिलांना किंवा मुलींना विचारूया त्या कधी जातात की नाही. दीदी, 1 मिनिट इकडे बघतीस? इथं जे वॉशरूम आहे मुलींसाठी ते कधी बघितलेस तू? नाही. कुठून येतास? वाघवे. 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 तर तुला वाटेत कधी वॉशरूमला आलं, बाथरूमला आलं तर तर तू काय करतेस? एखादं सेफ्टी बाथरूम म्हणजे बघेल. म्हणजे सार्वजनिक शौचालयात जातेस, मग ते तुला सेफ वाटतं? नाही, त्याची अवस्था कशी असतात? म्हणजे त्याच्या अवस्था नीट नसतात त्यामुळे ते सेफ वाटत नाही. म्हणजे काय प्रॉब्लेम्स जाणवतात तुला? तिथे सेफ्टी नसते ना, पाणी नसतं, त्याचे दरवाजे वगैरे डोअर्स जे असतात ते खराब असतात. म्हणून तू जात नाही. आपण इथं पाहू शकतोय आणखी महिला आहेत. दीदी, 2 मिनिट इकडे बघतेस का? इथं जे वॉशरूम आहे ते आतून कधी बघितलेस तू? नाही, आम्ही कधी नाही जात. नाही जात. कुठून आलास? पोरले. पोरल्यात नाही इथं कोल्हापूर पर्यंत येतात. मग तुला वाटेत कधी वॉशरूमला बाथरूमला आलं तर मग तू काय करतेस? कॉलेजमध्येच. आधेमध्ये वाटेत तर कुठंच नाही थांबत? नाही, बसच नाही, उतरतच नाही त्यामुळे काय थांबत. कधी कोल्हापूर शहरातनं शॉपिंगला वगैरे आलेस का फिरायला? आले की तेव्हा काय करतेस? हे नाही आहे, सोय नाही आहे, सुविधाच नाही आहेत वॉशरूमच्या कुठं सरळ. वॉशरूमची सुविधा नाहीये आणि जे वाटेत असतात तिथं कधीच नाहीच गेलेली? नाही. का गेलेली नाही? इन्फेक्शन होऊ शकते आणि स्वच्छता नसते म्हणून. स्वच्छता. स्वच्छ पाहिजे, परत पाणी पाहिजे, स्वच्छ करायला पाहिजे कोणी पण. आणि अजून पण वॉशरूम्स पाहिजे आधीमध्ये कुठं पण. वाटेत पाहिजेत असं वाटतं तुला? इथं मावशी पण आहेत. मावशी, नमस्कार. इथं बाथरूम आहे महिलांसाठी, कधी गेलाय का? गेलो होतो. आतमध्ये काय वाटतं तुम्हाला? घाण आहे, हा? घाण वाटते. घाण वाटतं? का बरं? काय होय, काय म्हणाला आजी? स्वच्छता ठेवते. आजी इथं या जरा. काय म्हणाला? स्वच्छता ठेवते. लय स्वच्छता ठेवतात? किती स्वच्छ आहे ते? किती स्वच्छ आहे ते? लय भारी आहे. लय भारी आहे. काय वाटतं तुम्हाला? काय कसं असायला पाहिजे ते? चांगलं पाहिजे, स्वच्छता ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. पाणी आहे तिथं? नाही. पाणी नाहीये? नाही. नाहीये. असायला पाहिजे ना? होय. आणि आतमध्ये जे पान वगैरे सुकलेला हे वास यायला लागलाय, होय. येतोय ना? मग कुठं आला दोघी तुम्ही? आम्ही कुठनं? कांदा मागलं. आंदे मांगलास ना आलाय तुम्ही? आम्ही तिथनं. इकडून आलाय. वाटेत तुम्हाला कधी बाथरूमला आला तर काय करताय दोघी? आता काय कुठं तर बसायचं घर म्हणजे साईडला बसताय? होय, मग काय करायचं? मग अशी जी सरकारनं हे केलेली आहे, बाथरूमची सोय केलेली आहे, तिथं कधी जात नाही? कुठं नाहीच, माहितीच नाही तर तुझं. मग ती कोल्हापुरात गेलोय म्हणजे इथं ते पैसे घेते ती. पैसे घेतात? 5 रुपये घेते. पण ते स्वच्छ असतं? असतं. म्हणजे पैसे घेऊन स्वच्छ असतं. मग बाकीचे जे असतात ते कसे असतात असं वाटतंय? बाकीचं हे असतं, घाण असतात थोडी. घाण असतं. पाणी पाहिजे का नाही त्याच्यात? आता या बाथरूम मध्ये पाणी आहे, मग घाणच आहे, वास येतो घाण. मावशी, नेटले पुण्यात नाही ना? हो. कोल्हापूर बघितलंय? आता देवीला आलो होतो आम्ही. पुण्यात बाथरूम कसे असतात सार्वजनिक? छान राहत, स्वच्छ असतात? स्वच्छ असतं. मग कोल्हापुरातले बाथरूम कसे वाटलं तुम्हाला? जरा व्यवस्थित नाही वाटले. नाही वाटत? नाही वाटत. व्यवस्थित नाही वाटत म्हणजे काय वाटत नाही? पाणी वगैरे असं भरपूर असं. इतर लोक पण चांगलं ठेवती नाही ना, एकावर अवलंबून नसतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला इथं घाण आहे, अस्वच्छता आहे असं वाटतंय? सगळीकडे स्वच्छता असू शकत नाही ना, अनेक तऱ्हेचे लोक येत असताना ठेव. म्हणजे असायला पाहिजे. असायला पाहिजे ना स्वच्छता. वास येतो आतमध्ये, कधी गेलाय आतमध्ये? हा, येतो ना वास. आतमध्ये कधी गेलाय का? हा, मग ते मोठं शहर आहे, येणार जाणारे लोक भरपूर असतात ना. कोण कसं बरोबर की नाही? बरोबर आहे. आपण इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. ते या स्टॉपवरती शाळेतल्या, कॉलेजमधल्या महिला येत असतात, तरुणी येत असतात किंवा जे नागरिक आहेत
इव्हन इथं वडापला लावलेल्या ज्या भाड्यानं आहेत गाड्या, त्या लोकांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतल्यात. तर ह्या बाथरूमची अतिशय वाईट अवस्था आहे, इथं पाण्याची सोय नाही आहे असं त्यांना वाटतंय. आता आपण इथून पुढच्या परिसरात शौचालयाची कशा प्रकारे अवस्था आहे, कशा प्रकारे नागरिकांसाठी सोय केलेली आहे हे पाहणार आहोत. चला बघूया. आपण कोल्हापुरातल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था पाहतोय आणि आता आपण जुन्या बुधवार मधला ब्रह्मपुरी एरियात आलोय आणि इथं महिलांचं आणि तिकडच्या बाजूला पुरुषांचं शौचालय आहे. बाहेर मी थांबलेली आहे आणि वास तर खूप जास्त येतोय, इथं घाण यायला लागलाय आणि खूप वास. आता आपण बघूयात आतमध्ये कशी अवस्था आहे ती. चला. ठीक आहे, आता घे वॉशरूम्स. इतर वॉशरूम्स पेक्षा ही अवस्थाच वाईट आहे. वास खूप घाण यायला लागलाय आणि तो खिडक्या व्यवस्थित नाही आहेत, जाळ्या झालेल्या आहेत. पाण्याची टाकी इथं सुद्धा दिसत नाही आहे आणि खिडक्यांमध्ये इथं कचरा कोंबलाय. इथं कसली तरी बाटली आहे. दरवाजांना कडी कोंडा नाहीये इथं सुद्धा. इथल्या शौचालयाची अवस्था सुद्धा अतिशय वाईट आहे, अतिशय घाण आहे. आणि आसपासचा परिसर बघूया. मला इथं पाण्याची टाकी कुठे दिसलेली नाही. आणि हे काय आहे, ही टाकी बघू शकतो आपण. आसपासचा परिसर बघता इथं कोणी थांबू शकत नाही. इथं महिला कशा जात असतील देवालाच माहित. इथेच राहताय दोघी पण? कधी ह्या शौचालयाचा वापर केलाय तुम्ही? रोज कशी आहे अवस्था आतनं? अच्छा नाही, चांगले नाही. चांगली नाही म्हणजे नेमकं आत काय काय वाटतंय काय तुम्हाला? लय घाण असतंय, धुवायला पण लवकर येत नाहीत कोण. आणि ते हे बांधलंय पण त्याच्यात कधी पाणी नसतंय जास्त, तर पाणी अजिबात नसतंच. मग तुम्ही पाण्याची सोय कशी करताय? पाण्याचं आमचं घर इथंच आहे म्हणून चालतंय. आमचं घर इथंच आहे, आम्ही घेऊन येतोय. कोण बाहेरून आलं की मग त्यांना पाण्याची व्यवस्थाच नाहीये. मग आमच्या घरातनं घेतात, नाहीतर इथनं घेतात, कुठनं तरी घेतात पाणी. मग आता काय करायचं त्याला? आणि आतमध्ये कडी कोंडे वगैरे दाराला आहे व्यवस्थित? एक दरवाजाला आहे, एक दरवाजाला नाहीये काय? एका दरवाजाला नाहीये. सब तुटले. सगळे तुटलेले. आणि आतमध्ये घाण वास यायला लागलाय. घाण वास. स्वच्छ करायला कोण येत नाही? जास्त तर येतच नाहीत कोण जास्त. कधी येतं तुम्ही बघितलंय? येत नाही. अगोदर डेली येत होते, आता तर डेली येत नाहीत. आता नाही ते. नाही ते जास्त तर. काय वाटतं, तुम्ही इथंच राहताय? इथेच जातो वरती. इथंच वर राहताय. मग कधी गेलाय का शौचालयाला? जातो रोज इथेच येतोय मी जायला, रोज इथेच येतोय. तर स्वच्छ धुत नाही, पाणी ठेवत होतो पहिला, पाणी ठेवत नाही आता. आता अजिबात पाणी नाही. पाठीमाग सगळं असं तुंबलेलं आहे, घाण लई आहे. संडास बसायला यायला लागलंय. तर गटार बिटार लोक स्वच्छ करत नाही असं. आणि आतमध्ये जे कचरा वगैरे सांडलेला ठेवलेला आहे तसंच आहे. लोक स्वच्छ म्हणजे कर्मचारी येत नाहीत स्वच्छ करायला इथं? येत्यात खरं करत नाही व्यवस्थित, येतात पण करत नाही. येत्यात सकाळी येऊन धुवायला करायला येतात, तर एका बाटलीमध्ये 6 संडास धुवून जातात तुम्ही. एका बादली 6 संडास. मग इथं पाणी घालत होतं, ते पाणी बंद केलं तिने घालायचं. किती आता वर्ष दीड वर्ष झालं पाणी घालत नाही. का पाणी का घालत नाही? काय ते तक्रार पण दिली, काय सांगत नाही, काय नाही, पाणी आणून घालत नाही तिथं. नाहीच, सगळं घाणच आहे, सगळं तुंबलेलं आहे, सगळं घाण आहे संडास. असं आत जाऊच वाटत नाही, कारण मजबूरी आहे आमची, काय करायचं. मग काय छोटं रूम आहे आमचं, मग घरात संडास वगैरे सुविधा नाही आमची, नाही आहे, मग इथंच यायला लागतंय. आणि आसपास जो कचरा आहे कचरा आहे, सगळं घाण आहे. येतात ते कचरा, काय गटार बिटार साफ करायला येतात, तर संडास थोडं स्वच्छ नाही बघा. दुसरं काय नाही तक्रार आमची. इथं पाणी घालत होते, ते पाणी बंद केलं त्यांनी. पहिला पाणी घालत होते नाही तर स्वच्छ होतं. आता वर्ष दीड वर्ष झालं पाणी घालायचं त्यांनी बंद केलं. तक्रार किती वेळा केलं? केल्या 2-3 वेळा केल्या. इथं आमचं भाऊ राहत आहे, तिने केल्या. त्यांचंच घर आहे ना ते, आमचं चुलत भावाचं घर आहे. तिने लई वेळा केल्या तक्रार, खरं येत नाही, पाणी नाही मग तर घालायला.
त्याची मुलं काय की नाही त्या म्हणायला लागलात की तुम्ही तक्रारी केल्यात, किती वेळा तक्रार केला? मग 10 वेळ केलेलं तक्रार. 5-10 वेळा केला. हा मग तुमच्या तिकडं पुरुषांच्या शौचालयामध्ये कशी अवस्था आहे? नाही ती पण ही सगळं खराबच आहे, सगळं टोटली खराब आहे. खराब आहे. होय. मग कधी तुम्ही ह्याच्यावरती ऍक्शन नाही घेतलेली? तक्रारी महानगरपालिकेने घ्यायला लागणार ना ऍक्शन. आम्ही तर तक्रार देतो, त्याने काय येत नाही काय नाही. येऊन किती वेळ तर तक्रार नुसतं येत्यात जात्यात, करतो म्हणतात, मात्र करत नाही. पाणी घालत नाही ते, पाणी पण पाणी नाही, स्वच्छ नाही, पाठीमागचं सगळं फुटलेलं आहे. होय. सगळं फटलंय, बघितलं तर तुम्ही व्हिडिओ पण करणार ना बॅक साईडला. घाण झालं इथंच पाठीमागे त्यांच्या भिंतीला लागून झालं थोडे. वास पण खूप घाण आहे. हे काय लहान मुलं आजारी पडायला लागले, असतात. ढास वगैरे. हे बघा ही आजारी पडल्या बघा आमची बहीण. तुमचं घर अगदी शेर हे माझं घरच आहे हो पाठीमाग. तुम्हाला आरोग्याचा प्रश्न येतो? आरोग्य येते की प्रश्न आहे का म्हणा लागलो. बहीणची तब्येत बिघडलेली, त्यालाच आता दवाखान्याला दाखवून आलो. काल तर डिस्चार्ज घेऊन आलो त्याला. इथे स्वच्छता कर्मचारी येतात, त्यांना काय कधी येतात सांगायचा म्हणजे प्रयत्न बा केला? करून जातात वरच्यावर म्हणजे काय ठोस उपाय काय करत नाही ते. असं आरोग्य सगळ्यांचं बिघडणार, तेच होईल आणि काय. आपण ब्रह्मपुरी एरियात आहे आणि इथल्या शौचालयाची अवस्था खूप घाण आहे आणि आपल्याला अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून आल्यात. इथल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न अगदी चव्हाट्यावर आलाय आणि त्यांच्या तक्रारी त्यांनी देऊन सुद्धा इथं दुर्लक्ष केलं जातंय असं स्पष्ट होते. इथं जे शौचालय आहे शिवाजी पेठेतलं, तर ते शौचालय कधी वापरले तुम्ही? हो, आम्ही वापरतोय, दररोज रेग्युलरली वापरतो. रोज वापरताय? तुम्हाला त्यात काय अडचणी नाहीत वाटत? अडचणी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तिथं पाणी टंचाई नसल्यामुळं की नाही खूप हे होतंय. पाणी नसल्यामुळं की नाही दुर्गंधी वगैरे पसरते, व्यवस्थित स्वच्छता नसते, दारं वगैरे तुटलेले आहेत आणि खिडक्यांचं तर हे असते, खिडक्या पॅक नाही आहेत तिथल्या. तुम्हाला सेफ्टी सुरक्षितता ह्याचा प्रश्न नाही वाटत? हो, वाटतं. तुम्ही कधी तक्रार वगैरे केली? हो, इथं येतात ना ते धुवायला वगैरे किंवा काहीतरी विचारायला, तेव्हा आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो की ह्या गोष्टीकडे लक्ष द्या किंवा संध्याकाळची गोष्ट झाली की लाईटीचा प्रश्न येतो, ती लाईट पण व्यवस्थित दुरुस्त करून घ्या असं त्यांना आम्ही सांगत असतोय. तर त्यांनी बोलतात की आम्हाला नाही त्या दुसऱ्यांना सांगा, दुसऱ्यांना नाही त्या त्यांना सांगा, असं फक्त त्यांनी एकमेकांची नावं घेत असतात. पण त्याकडे लक्ष काय दिलेलं अजूनपर्यंत पाहायला मिळालं नाही. मग तुमच्या इथं घराजवळच आहे शौचालय, तर तुमच्या आरोग्याचा प्रश्न कधी आलाय का या? हो, आलं. आमची छोटी मुलं आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला पण खूप वाटतं. इथून आम्ही मुलांना अजिबात फिरू देत नाही, फक्त घरीच असतात ती, त्यामुळे आम्ही त्यांना बाहेर पण काढत नाही. दादा, तुम्ही हे वॉशरूम कधी यूज केलंय का? होय, करतोय की डेली दररोज. कुठे राहताय तुम्ही? इथंच बॅक साईडला घर आहे, हे दुकान कोणाचं आहे? आपलंच आहे. तुमचं दुकान आहे? होय. मग आतमधली अवस्थेबद्दल काय वाटतं तुम्हाला? अवस्था एकदम बेकार असल्यासारखं आहे, कारण इथे आपलं देशी दारूचा अड्डा आहे, त्यामुळे ते देशी दारूची माणसं येतात, घाण करून जातात, पाण्याचा वापर करत नाहीत, कारण इथं पाण्याची टाकीचा प्रॉब्लेम आहे. हो, इथं पाणी दिसत नाहीये, काय प्रॉब्लेम काय? कर्मचारी पण असतात, त्यांना पाणी वापरायला त्यांना पण नाही. आमच्या घरजवळ असल्यामुळे आम्ही पण पाणी देतो त्यांना. तक्रार कधी केला का नाही तुम्ही? तक्रार करायचा प्रयत्न केला, खरं सारखे यायचं, त्यांनी म्हणतात की पाठवून देतो, टँकर येईल, जरा तुम्ही ऍडजस्ट करा असं बोलून त्यांनी हे करतात. लास्ट टाइम प्रशासनाचे कर्मचारी कधी आलेले? नाही, दररोज येतात. मध्यंतरात एक आता इलेक्शनचा पिरियड जवळ होता, त्याच्या अगोदरच त्यांनी सगळे येऊन साफसफाई सगळं चांगलं करून घेतले, तर त्यानंतर आता आलेच नाहीत. म्हणजे डेली धुणारे येतात, तर त्यांना पाणी पाणी नाहीये. भेटत नाहीत. होय. आणि आतमध्ये दरवाजे खिडक्या खराब झाल्या. दरवाजे खिडके ते झाले, आता मला वाटते माझ्या 2-3 वर्षामागच 2-3 संडास बाथरूम आहे ते खराबच आहे. दुरुस्ती तिचे काय अजून नाही झाली.
आपण कोल्हापुरातल्या गंजीमाळ परिसरात आहे. इथं पण एक शौचालय आहे, बघूया त्याची काय वेगळी गोष्ट आहे का तसंच आहे. दरवाजा पहिलाच शौचालयाचा फुटलेला आहे. तसं मागच्या वॉशरूम्स पेक्षा जरासं स्वच्छ आहे तुलनेनं, पण प्रश्न सुरक्षेचा आहे. दरवाजे फुटलेले आहेत, कड्या इथं पण दिसत नाहीये. वास तर घाण येतोय. मावशी, गंजीमाळ परिसरातलं आम्ही हे तुमच्या घरासमोरचं सार्वजनिक शौचालय बघितलं, तर तुम्हाला काय वाटतंय, कसं आहे ते? नाही, दुरस्त आहे ती. जरा पाणी नाहीये, दरवाजे नाहीये, स्वच्छता नाहीये आणि कुळं पण भरपूर आहेत आमची. ते टॉयलेटला भरपूर सगळी जातात, पण सोयी नाही. धुवायला येतात ते पण स्वच्छ धुत नाही, अर्ध्या बारडीत सगळे टॉयलेट धुतात. ही होती आपल्या कोल्हापूर शहरातल्या सुलभ शौचालयांची अवस्था. याबद्दल मी काही खरंच फारसं तुम्हाला नाही दाखवू शकत ना, काही मी बोलू शकते जसं मी मगाशी म्हटलं तसं. कारण मी जेवढे आज शौचालय बघितलात तेवढे सगळे कोल्हापूर शहरातले जे मेन पॉइंट्स आहेत, जिथं नागरी वस्ती खूप मोठ्या प्रमाणात राहते किंवा पर्यटक सुद्धा येतात, अशाच ठिकाणी जाऊन शौचालयांची जे अवस्था आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय. आणि जी ही अवस्था आहे कोल्हापूर शहरातल्या शौचालयांची ती खूप वाईट अवस्था आहे. आणि इथं मला वाटतं म्हणण्यापेक्षा असं स्पष्टच होतंय नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर इथं कुठंतरी आपल्या जे स्वच्छ भारत मिशन आहे, जे ध्येय भारतापुढं आहे, ते पूर्ण होईल की नाही असा प्रश्न इथं निर्माण होतोय. मला आज इथं आठवतात संत गाडगे बाबा. कारण ज्यांनी नांदो स्वच्छता गावात, दारात, घरात, देव नाही दगडात, देव आहे कर्मात, असं म्हणणारे संत गाडगे बाबा, ज्यांनी स्वच्छतेसाठी कार्य केलं आणि त्यांचं योगदान स्वच्छतेसाठी आहे. ज्यांच्या कामाच्या प्रेरणेतून स्वच्छ भारत मिशन म्हणा, हागणदारी मुक्त गाव म्हणा, अशी अभियानं उभं राहिली. या अभियानांचा 3:13 वाजलेले इथं आपल्याला पाहायला मिळालं. एकूणच ही परिस्थिती पाहता महापालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार मला वाटते की महापालिकेनं जी आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीनुसार कोल्हापूर शहराला एकूण 305 शौचालय आणि 250 म्हणजेच 250 स्वच्छता कर्मचारी दिलेले आहेत. कोल्हापूर शहरासाठी इतके स्वच्छता कर्मचारी आणि शौचालय आहेत. पण एकूणच परिस्थिती बघता कदाचित हे शौचालय किंवा स्वच्छता कर्मचारी कमी पडताना आपल्याला दिसतात. नागरिकांच्या प्रतिक्रियांमधनं हे सगळं स्पष्ट होत आहे. आणि इथे मला वाटतं की स्वच्छ भारत मिशन किंवा हागणदारी मुक्त गाव जे आहे आपल्या पुढं, भारतापुढं जे एवढं मोठं ध्येय आहे ते पूर्ण होईल का नाही ह्यात मला शंका वाटते. इवन इथं ज्या नागरिकांच्या प्रतिक्रिया मिळाल्यात आपल्याला ते पाहून तरी असा प्रश्न निर्माण होतोय की खरंच भारत स्वच्छ होईल का? गाडगे बाबांनी लोकांच्या मनाबरोबरच समाजाची, गावाची स्वच्छता केली आणि त्या कामगिरीमुळं, ह्या प्रेरणेमुळं स्वच्छ भारत मिशन आणि हागणदारी मुक्त गाव अभियान चालू झालं. त्याचा बोजबारा उडालेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. नक्कीच इथं हा पण प्रश्न निर्माण होतोय की नागरिकांनी सुद्धा प्रशासनाबरोबर आपली जबाबदारी पार पाडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याची स्वच्छता ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नागरिकांचं सुद्धा इथं कर्तव्य आहे की आपल्याला ज्या सोयी मिळाल्यात त्या काळजीपूर्वक वापरणं आणि कर्मचाऱ्यांना एक सहकार्य करणं इथं महत्त्वाचं आहे. पण त्याआधी प्रशासनानं ह्याकडे कितपत लक्ष दिलं पाहिजे किंवा हा जो रिपोर्ट आम्ही ग्राउंड रिपोर्ट केलाय ते पाहून प्रशासन कितपत लक्ष देईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर
प्रशासन या गोष्टीकडं, या प्रश्नाकडं, या समस्येकडं नागरिकांच्या कितपत गांभीर्यानं पाहतं किंवा त्यांच्यासाठी हा प्रश्न गांभीर्याचा आहे की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. कॅमेरामॅन साजिद पिरजादे सोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.